शांत व्हा अहिल्या मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. मी आदित्य बाबांना थांबवण्याचा प्रयत्न करते. आलेच. अहिल्या, होईल सगळं ठीक. आदित्य बाबा, हाँ कुठे निघालात तुम्ही? ऑफिसला जायला निघालोय का? काय झालं? माझं तुम्ही एक ऐकाल का? हाँ इथून पुढे 2 दिवस तुम्ही कुठेही बाहेर जाणार नाहीयेत. अगं काय बोलतेयस? पुढचे 2 दिवस अहिल्या मॅडमनी तुम्हाला निरोप द्यायला सांगितलंय. पुढचे 2 दिवस तुम्ही घरातून कुठेही बाहेर जाणार नाहीये. कितीही महत्त्वाचं काम असलं तरी ते पुढे ढकला, पण तुम्हाला या घरातून 2 दिवस बाहेर पडण्याची परवानगी नाहीये आदित्य बाबा. अरे पण काय कारण काय आहे कळेल का? गुरुजींनी तुमची काळजी घ्यायला सांगितले. तुमचे ग्रह ठीक नाहीयेत, त्यामुळे 2 दिवस तुम्ही घरातून बाहेर पडायचं नाहीये. आदित्य बाबा प्लीज प्लीज ऐका त्यांचं. उगाच स्वतःवर संकट ओढून घेऊ नका. एक मिनिट शांत हो तू, शांत हो. सावित्री आत्या, मला तुम्हा सगळ्यांची काळजी कळतीये, ठीक आहे? या सगळ्या गोष्टींचं मनावर घेऊन मी जर का घरीच बसून राहिलो तर बॉस मला जॉबवरून काढून टाकेल आणि मग ऐन तैन प्रकारे मी माझ्यावर संकट ओढून घेतल्यासारखंच होईल ना. सावित्री आत्या, एक लक्षात घे, आता मी किर्लोस्कर कंपनीचा CEO नाही आहे. मी एका ऑफिसमध्ये साधा एम्प्लॉई आहे. तिथे माझ्या मनावर नसतं सुट्टी घ्यायची की नाही, माझ्या मर्जीनुसार नाही चालत ते. आणि त्यात आज ऑफिसमध्ये खरंच खूप महत्त्वाची मीटिंग आहे. एक प्रेझेंटेशन आहे जे मी तयार केलेलं आहे. बॉसनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, त्यामुळे माझं तिथे असणं खूप गरजेचं आहे. ओके? आदित्य बाबा, समजून घे. आदित्य बाबा थांबा प्लीज, हट्ट करू नका. आदित्य बाबा, हो आदित्य बाबा माझं ऐकून तरी घ्या. सावित्री आत्या प्लीज, हे बघ, मला ऑफिसमध्ये जाणं खरंच खूप गरजेचं आहे का? इथे काय सुरू आहे नेमकं? एक नोकर दुसऱ्या नोकराला कामाला जायला अडवतोय. या घरात नेमकं काय सुरू असतं ना, काही कळतच नाही. न जाऊन नाही चालणार आहे. हो आदित्य बाबा, मी काळजीपोटी सांगते तुमचं. अगं मी समजू शकतो तुझी काळजी. तू हे बघ, तू जरा शांत हो, रिलॅक्स हो, पॅनिक होऊ नकोस. मी सुखरूप ऑफिसला जाईन आणि सुखरूप परत येईन. ओके? आईला तसं सांग. आदित्य बाबा, आदित्य बाबा, आई, 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 काय झालं? काय झालं? आई, हळू हळू. आई, काय झालं? थांब थांब थांब. अरे सावकाश सावकाश.